श्रीराम जय जय राम। 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 जय जय राम। जय जय राम। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की। बरबस लिए उठाई उर लाए कृपा निधान। भरत राम की मिलनी लखी बिसरे सब ही अपान। राम आणि भरत यांचा मिलाप पाहून तिथे सगळे उपस्थित जे लोक होते ते स्वतःच देहभान विसरले. तुमच्यापैकी किती जणांनी चित्रकूट पाहिलेलं आहे? हात जरा वर करा जरा. फार कमी आहे. आणि भरत मिलापचं स्थान पाहिलंय की नाही मग? हा, आता जे नाही पाहिलं तर जाऊन पहा जरा. कामदगिरी सुंदर पर्वताची प्रदक्षिणा पण करतात लोक. आता इथे म्हटलं की मिलनी प्रीती किमी जाई बखानी. कवी कुल आगम कर्म मनवाणी. सगळ्या कवी लोकांच्या सामर्थ्याच्या पलीकडचं असं हे राम आणि भरत यांचं मिलन आहे. त्याचं वर्णन कसं करायचं? कारण दोघं कसे आहे? परम प्रेम पूर्ण दो भाई. पूर्ण प्रेम भरलेलं दोघांच्या मनामध्ये. आणि हे प्रेम कसं आहे? जिथे मन बुद्धी चित्त अहंकार यांचा प्रवेशच होत नाही. तुलसीदास म्हणतात जे कवी आहे त्या कवी लोकांची शक्ती काय आहे? तर शब्द आणि त्याचा अर्थ. पण तिथे अशी काही वस्तू असेल, पदार्थ आहे, तत्व आहे, भावना आहे, जी या शब्द आणि अर्थाच्या पलीकडली आहे, तर तिथं वर्णन करायचं कसं? तर आमच्याजवळ एक निश्चित शब्द आहे, त्याचे निश्चित अर्थ पण आहे. त्या कवीचं बल जे आहे ते शब्द आणि अर्थच आहे. आता कसं करायचं मग? कधी कधी दिसतं पण त्याला धरता पण येत नाही. एक दृष्टांत तुलसीदासांनी दिलाय. पुढे भरत जेव्हा बोलत होते त्याच्या वचनांविषयी की असे सूक्ष्म गंभीर होते की लोक ऐकत होते पण त्याचा पूर्ण भाव त्यांना ग्रहण करता येत नव्हता. कसं? जसं आपलं प्रतिबिंब आरशामध्ये आपण पाहतो पण त्याला जर धरायला गेलं तर हातात येतं का काही? फार चांगला दृष्टांत. दिसतंय धरायला काही हातात येत नाही, कशाचा स्पर्श होत नाही, असं येते. इथे ब्रह्मा विष्णू महेश कोणाचंच मन तिथे जात नाही, तर कसं काय वर्णन करायचं? आता भरतांना एक आनंद झाला की रामचंद्र माझ्यावर रागवलेले नाहीये, त्यांच्या मनामध्ये कोणता किंतु भाव आलेला नाहीये. मग त्याच्यानंतर ते शत्रुघ्न बिचारा लाईन मध्ये उभा होता की तर माझा नंबर केव्हा लागणार, तो दोघंच भेटले नाही. मग भरताला दूर केलं, रामचंद्राने शत्रुघ्नाला जवळ केलं. मग भरतांनी सीतादेवीच्या चरणकमलांना नमस्कार केला आणि सीताने पण आशीर्वाद दिला. तेव्हा आकृत्य मनामध्ये शांती. त्यानंतर मग लक्ष्मण आणि भरत भेटले. मग शत्रुघ्न आणि लक्ष्मण सगळ्यांनी एकमेकाला सगळं भेट त्यांची घडली. पुष्कळ कोणी काही बोललंच नाही एकमेकाशी. काय बोलायचं? मन मस्त हुआ तो क्यों बोले.
पूर्ण मन भरलंय, मग आता काय बोलायचं. बोलायची आवश्यकता पण नव्हती, एक दुसऱ्या ओळखत होते. अशा वेळी निषाद राजांनी हळूच सांगितलं, भगवान गुरु वसिष्ठ वगैरे खाली उभे आहेत. वसिष्ठ लगेच रामचंद्र गुरु खाली उभे असून धावत धावत येईल. भरत शत्रुघ्न लक्ष्मण सगळे खाली गेले. आणि मग ते पाहिलं सगळ्यांना. इथे काय सांगितलं की प्रथम राम भेटी कैकेयी, सरल सुभाय गती भगती मती, पग करी कीन प्रबोध बहोरू, काल कर्म विधी सिर धरी खोरू. सगळ्यात पहिले भगवान रामचंद्र त्या कैकेयीला भेटले. गुरुजींना प्रणाम केल्यानंतर मातेंमध्ये सगळ्यात पहिले कैकेयीला भेटले. गुरुना तर नमस्कार पहिले करातच असतो. त्यांनी आशीर्वाद दिला. कैकेयीला खूप वाईट वाटत होतं. राम म्हणाले, हे बा कोणाला पहिले खूप पश्चाताप होते, ग्लानी होते, आणि त्याला आणखीन काय काही बोललं पाहिजे असं थोडी. आणि सगळ्यांनी जेव्हा सीतेनी पाहिलं कौशल्या यांची सगळ्यांची स्थिती, विधवा दशा, जेव्हा रामचंद्रांना समजलं दशरथ महाराजांच्या मरणाविषयी, त्यांना खूप दुःख झालं, विलाप केला त्यांनी. आणि मग जे श्राद्ध कर्म असतं ना ते सुद्धा केलं. म्हणजे जे अर्पण करायचं असतं उशिरात म्हणा, जे जे करायचं ती क्रिया त्यांनी केली. मग सगळ्यांना घेऊन ते आता वर आले. अयोध्येच्या लोकांना पण आनंद झाला की आम्हाला पुन्हा राम दर्शन इथे घडलं आहे. आम्हाला रात्री सोडून निघून गेले होते, पण आता पुन्हा त्यांचं दर्शन झालं. ते तिथे राहायला लागले सगळेजण. पण रामाला खूप संकोच वाटत होता. वसिष्ठ ऋषींकडे गेले, महाराज या सगळ्या लोकांना इथे राहून इतकं त्रास होतो आहे. सगळ्यांना आपल्या चांगल्या आपल्या भावनांमध्ये राहण्याची सवय, शहरातले लोक इथे त्यांना त्याचं दुःख कष्ट, पण मला ते फार संकोचासारखं होतं. पण असं स्पष्ट नाही, आता तुम्ही जा असं कसं म्हणायचं, तर तुम्ही पहा माता काय. वसिष्ठ म्हणाले, अरे थोड्या दिवस त्यांना आता आनंद भोगू देणं, त्यांना हे कष्ट वस्तीतच होतच असतात. आणि खरं म्हणजे रामदर्शन होत असताना काही कष्ट वाटत नाही. आता आले तर 2-4 दिवस राहू दे, आम्ही जाणारच आहे, इथे नाही राहणार. राम नमस्कार करून निघून गेले. मग माता वसिष्ठ ऋषींनी सगळ्यांची सभा बोलवली की आता रामाचे इथे नेहमी असं तर राहून चालणार नाही. आता काय जे बोलायचं ते बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, केलं पाहिजे ना. आता बोलणार कोण पहिले, करायचं काय. भरत म्हणाले, तुम्ही आमचे गुरु, तर तुम्ही काही सांगा. वसिष्ठ म्हणाले, आता मी पण धर्म संकटातच पडलोय. खरं म्हणजे मला हे पेस पडलाय, समजत नाही मला. कारण इकडे दशरथ महाराजांचं वचन पण पूर्ण झालं पाहिजे, पण तुझं पण प्रेम आहे, मला काही समजत नाही. पण आता माझ्या मनात एक विचार आला, तो सांगायचा पण संकोचच वाटतो आहे. तुम्ही सांगा निसंकोच. मला काय वाटतं. म्हणाले की मला काय वाटतं की राम आणि लक्ष्मण, सीता यांनी अयोध्येत परत जावं आणि त्यांच्याऐवजी भरत आणि शत्रुघ्न यांनी वनात राहावं. प्रॉक्सी म्हणजे तुझी पण इच्छा पूर्ण होईल की राम अयोध्येत परतले, आणि की दोघांपैकी कोणीतरी जंगलामध्ये वनात राहिलं. त्याच्याऐवजी कौशल्याला काही आनंद नाही झाला. म्हणे ते जरी राहिलं तरी मला ते दुःख तर तेच आहे. कारण राम आणि भरतामध्ये त्यात अंतर करतच नव्हत्यानं. म्हणजे राम वनामध्ये आहे की भरत वनामध्ये आहे, मला ते दुःख ते सारखंच आहे. पण जेव्हा भरतानी ते ऐकलं ना, आनंद विभोर झाले. म्हणे जर असं केल्याने
राम जर अयोध्येत परत जात असतील तर मी नेहमीसाठी आयुष्यभर वनात राहायला तयार आहे, पण रामाला तुम्ही घेऊन जा. कौशल्या म्हणाले ते ठीक आहे, पण मला ते दुःख सारखंच आहे आणि राम ऐकणार नाही हे पण माहित होतं. राम कसे ऐकतील ते? मला वनात जायला सांगितलं, माझ्या आई भरत कशाला जाईल? हे तर असं काय की राम एकटे अयोध्येत जातील आणि भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे वनात राहतील. डिफरंट कॉम्बिनेशन करून पाहिलं पण काही पटत काहीच नव्हतं. अशा वेळी काय झालं, एक सूचना आली की जनक महाराज आले आहेत. तर सभा बरखास्त झाली, लंबित झाली. आता जनक महाराज आले ते ऐकून अयोध्यावासींना थोडा आनंदच झाला की आणखी जास्ती दिवस इथे राहायला मिळेल. पण रामाना खूप संकोच वाटला, आता हे काय झालं. अरे हे आले त्याचं काही नाही, पण एक तर पहिली गोष्ट इतक्या सगळ्यांना दुःख कष्ट होणार आहे, इतक्या सगळ्या लोकांना इथे का राहण्याची ही सवय नाही. एक आहे आणि पुन्हा काय, पुन्हा माझ्यावरती एक प्रेशर आणतील नाही सगळे जण. प्रत्येक वेळेस नाही मी हे नाही करा असं म्हणायला पण खूप हे वाटतं. पण आता ते आले. जनक महाराजांना जेव्हा समजलं की सगळ्या घटना काय झाल्या आणि त्यांनी तेव्हा विशेष करून त्यांना जेव्हा समजलं की भरताच्या मनामध्ये रामप्रेम किती आहे, मग ते म्हणाले की बस हा तर परिवार फार विलक्षण आहे, स्वतः भेटायला पण गेलं पाहिजे. त्यांची राणी पण तिथे आली, सगळे आले होते. सीता आहे, आपल्या सासूची सगळ्यांनी सेवा करायची आणि मग थोड्या वेळ आपल्या आईकडे पण भेटायला जाऊन आली. त्यामुळे त्यांनी म्हटलं, सीता तू खरंच दोन्ही कुटुंबाचं कल्याण केलं आहे. त्यांनी त्यात काही दोष पाहिला नाही बरं का, की हे कसा परिवार आहे असं काही नाही. तिला खूप खूप आशीर्वाद दिले. मग कौसल्या सुद्धा जनक महाराजांच्या राणीला भेटली आणि म्हणाली तुम्ही एकांत जेव्हा मिळेल ना तेव्हा त्या जनक महाराजांना सांगा की आता काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, पण मला सगळ्यात जास्त चिंता भरताची आहे. कारण तो हळव्या मनाचा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, अत्यंत भावनाशील आहे, त्याचं हृदय दुखलं नाही पाहिजे. त्याची मला फार काळजी वाटते. राणीने ते जनक महाराजांना सांगितलं. जनक महाराज म्हणतात, तुला सांगू, ब्रह्मज्ञान आहे, तत्वज्ञान किंवा धर्म वगैरे काय आहे ते समजायला माझी बुद्धी काम करते, धर्म विषयात, तत्व विषयात. पण हे भारताचं प्रेम समजण्यात माझी बुद्धी जी आहे अगदी निष्काम ठरली. काय म्हणतात त्याला? नाही निष्काम नाही, काय म्हणतात? निष्फळ. निष्फळ. चालतच नाही. याचं जे प्रेम आहे ते धर्म आणि तत्वज्ञान या सगळ्या पलीकडचं आहे. माझी पण बुद्धी चालत नाही, समजतच नाही. पुन्हा सभा भरली जिथे वसिष्ठ ऋषी आहे, जनक महाराज आहे, सगळे. भरत तिथे आहे. आता सगळे म्हणतात की वसिष्ठ ऋषींना सांगतात की तुम्ही सर्व मोठे कुलगुरू आहात, आता तुम्ही सांगा. त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, हे पहा, माझी पण बुद्धीची स्थिती अशी आहे की या भारताच्या प्रेम समुद्रासमोर एक छोटीशी नौका कशी असते, ती काही ती कुठल्या कुठे चालली जाते, त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. माझी काही बुद्धी काम करत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, या भारतालाच विचारा की तू काय कशी ते सांग, तू जे सांग ते करू.
भरत म्हणाला की हे पहा, सगळे मोठे मोठे ज्ञानी लोक इथे असताना आणि सगळा भार आता माझ्यावरच टाकता तुम्ही. नाही, आर्त को नाही विवेक, जो आर्त पुरुष हो त्याला काही विवेक नसतो. मला तर फक्त माझंच दिसतंय की रामांना परत नेलं पाहिजे, अयोध्येत नेलं पाहिजे, पण ते योग्य आहे की अयोग्य आहे ते मला काही समजत नाही. मला तर फक्त जर त्यांना नेलं पाहिजे बस. आता करायचं काय? मग असा निर्णय ठरला. इथे खूप विस्तार आहे त्याचा, मी तो संक्षेप सांगतो. आता असं करता, रामचंद्रांनाच आता विचारायचं सर्वात. सभा भरली, रामांना बोलवलं. राम म्हणाले, म्हणजे गुरु आहे तर आम्हाला काय सांगायची जरूर. गुरु म्हणाले की माझी बुद्धी चालत नाही. मग राम म्हणाले, मग भरत जसं सांगेल तसं करू. जसं सांगेल तसं करू दे तर ठीक आहे, पण आता मग भरत असे की त्याची स्थिती अगदी विलक्षण झाली, विचित्र झाली. पण मग तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, भगवान, आर्त माणसाला विवेक नसतो. मी फक्त माझं पाहतो आहे आणि माझ्या मनामध्ये तर असं आहे, ते योग्य आहे अयोग्य आहे मला काही समजत नाही. त्यावेळेस रामचंद्र हळूच त्याचं सांत्वन करतात आणि म्हणतात की पहा भरत, आपलं दोघांचं कर्तव्य आहे की पितृ आज्ञेचं पालन केलं पाहिजे. तू पण मला धर्म पालनामध्ये सहाय्यभूत हो. पण आता तुझ्या मनाची पण इच्छा आहे, ती पण पूर्ण झाली पाहिजे. तर ती एकाच प्रकारे होऊ शकते, आणि ती म्हणजे काय की 14 वर्ष तर वनवास करायचा आहे, तो करायचाच आहे. त्याचा प्रश्नच येत नाही की त्याला मध्येच तोडायचं काय. पण 14 वर्षानंतर मग मी अयोध्येस परत येईन. भरत जो आहे आपल्या मिशन मध्ये सफल झाला. जरी तत्काळ रामचंद्र तिथे आले नाही तरी पण त्याचं उद्दिष्ट काय होतं की रामांनीच अयोध्येचं राज्य स्वीकार करावं. आता आज नाही पण 14 वर्षानंतर तुम्ही याल, पण हे ध्यानात ठेवा की हे 14 वर्ष सुद्धा मी त्याचा राजा नाही. मी पण फक्त प्रतिनिधी आणि सेवक बनून तिथे राहणार. मी सगळं संक्षेप केलेला आहे सगळ्या प्रसंगाचा, त्याचा सार फक्त तुम्हाला सांगतोय. आणि एक गोष्ट पुन्हा आणखी की 14 वर्षाची अवधी संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याशी तुम्ही जर तिथे मला दिसला नाही तर मग मात्र मग मी देह धरणार नाही. 14 वर्ष म्हणजे 14 वर्ष, एक दिवस पण झाला जास्ती नाही झाला पाहिजे. रामचंद्रांना ते वचन द्यावं लागलं. मग भरताने सांगितलं, भगवान मी तुम्हाला खूप कष्ट देईन. तुम्हाला न विचारता, सूचना न देता सरळ आपला अयोध्येहून निघालो, सगळ्यांना घेऊन इथे आलो. आणि तुमच्यावर एक प्रकारे असं हे दबाव टाकणं, ते पण मी ते अनुचितच केलं सगळं. इथे इतक्या दिवस राहिलो, तुम्हाला संकोचामध्ये धर्मपेचामध्ये उगीच टाकलं. पण मी करू तरी काय, कोणता दुसरा काही उपाय दिसत नाही. आता जेव्हा सगळ्यांना लोकांना समजलं की रामचंद्रांनी हे स्वीकार केलंय की 14 वर्षानंतर ते येतील. खरं तुम्ही एक लक्षात ठेवा की जर भरताच्या मनामध्ये असं आलं नसतं तर तुम्हाला काय वाटतं की 14 वर्षानंतर भगवान रामचंद्र पुन्हा गेले असते का अयोध्येमध्ये?
जर भरताने ते राज्य स्वीकार केलं असतं आणि पुन्हा कधी असा आग्रह केला नसता तर ते गेलेच नसते पुन्हा. मग पण म्हणून सगळं श्रेय रामचंद्रांना पुन्हा अयोध्येत आणण्याचं फक्त एकाच व्यक्तीला आहे, एक आणि ओनली वन, आणि म्हणजे महात्मा भारतराव. आणि कोणालाच ते श्रेय नाही. त्यानंतर भरताने रामचंद्रांना विचारलं, भगवान मी हे सगळं सामुग्री आणली राज्याभिषेकाची, अनेक पवित्र नदींचं जळ वगैरे आणलं, त्याला मी काय करू? त्यांनी सांगितलं तू इथेच एका ठिकाणी त्या सगळं पाण्याची स्थापना कर. इथे जी स्थापना केली त्याला भरतकूप असं म्हणतात. ते चित्रकूटात गेले त्यांना माहिती असेल. त्याला भरतकूप असं नाव दिलंय, जिथे भरतांनी ते सगळं जळ आणले तिथे स्थापित केलं. त्याच्यानंतर भरतांनी सांगितलं, भगवान मला तर काही ऍडमिनिस्ट्रेशनचा काही अनुभव नाही, शासन कसं करायचं मला माहित नाही. आता तुमचं प्रतिनिधी होऊन मी राज्य तर करेन, पण कसं करायचं ते मला काही माहित नाही. तुम्ही मला काही मार्गदर्शन करा, मार्गदर्शन. तेव्हा फक्त एक सूत्र त्यांनी सांगितलं. रामराज्याचं पण ते सूत्र त्यामध्ये आम्हाला तुम्हाला दिसेल. 315वा दोहा पहा. 315वा दोहा. त्याच्यात त्यांनी सांगितलं, मुखिया मुख सो चाहिए, खान पान कहूं एक, पालई पोषई सकल अंग, तुलसी सहित विवेक. मुखिया मुख सो चाहिए. मुखिया म्हणजे मुख्य, हेड ऑफ द फॅमिली, हेड ऑफ द स्टेट. तो जो मुख्य आहे, मग कुटुंबाचा असो की एखाद्या संस्थेचा असो की राज्याचा की राष्ट्राचा, त्या राजाला कसं असलं पाहिजे? मुख सो चाहिए, मुखासारखं, तोंडासारखं. काय कल्पना आहे? खान पान को एक. खायचं असेल किंवा प्यायचं असेल ते सगळं तोंडानीच करायचं असतं, तोंडालाच द्यायचं. आणि मग तो तोंड काय करतो? तोंडातच ठेवतो का ते? कुठे जातं? पोटात जात. आणि मग काय? पालई पोषई सकल अंग. सर्वांगाचं पालन पोषण होतं, सहित विवेक, विवेक सहित सगळ्यांचं पालन पोषण होतं. अर्थ काय झाला? हे पहा, आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळेस सगळे इंद्रिय जे आहे त्या मुखाची सेवा करत असतात की नाही. म्हणजे तोंडात पदार्थ टाकण्यापूर्वी सगळे इंद्रिय पाहत असतात. सगळ्यात पहिले कुठून सुरुवात होते? नाकापासून. नाकापासून. कुठे लांब जरी बसला असा तरी तिथे, आणि एखादा पदार्थ दिला तर नाचलेला आहे तर नाक सुद्धा पहिले सेवा करतो, रिजेक्ट. नाक हा चांगला स्वाद. मग डोळ्यांनी पण पाहतात, हा. मग स्पर्श करून पाहतात, हा शिजलेला आहे, चांगला आहे स्पर्श. मग ते सगळं कन्फर्म झालं की मग ते तोंडात सगळं खायचं प्यायचं सगळं तोंड. मग कोणी असं म्हणतं का? आणि हे सगळं त्या तोंडामध्ये भरवण्यासाठी सगळं व्यापार, लोक नोकरी करतात, व्यापार करतात, सगळं काही करतात, शेती करतात, काही करतात. कशासाठी? शेवटी कशासाठी? पोटासाठी. सगळं झालं आपल्या पोटासाठी आहे शेवटी. काही तुम्ही म्हणा, इतकी मोठे मोठे तुम्ही बिझनेस म्हणा, इंडस्ट्रीज म्हणा, काय म्हणा, ते सगळं शेवटी त्यासाठी. मग आता हे मुख जे आहे ते सगळं खाऊन घेतो.
पण कशासाठी? त्या सर्वांगाचं पोषण करण्यासाठी. आता याच्यामध्ये एक काय आणखीन विवेक आहे की मुख आणि हे सगळं शरीर हे एकच आहे ना, एक युनिट आहे ना. शरीर एक पूर्ण वस्तू आहे. त्यातच एक अंग जे आहे ते तोंड पण आहे आणि त्याचे दुसरे अंग सगळे इंद्रिय पण आहे, हात पाय वगैरे सगळं काही आहे. अर्थ काय झाला की जे राज्य आहे ते एक शरीर आहे. त्या राज्याचाच एक अंग राजा पण आहे आणि त्या राज्याचं दुसरं अंग प्रजा पण आहे. पुष्कळ राजा लोकांना काय वाटतं की जितके नीती नियम कानून कायदे ते सगळे प्रजेसाठी आहे, मी सगळा निराळा असा समजता ना. ते आमच्यावर काय नाही, वी आर अबव ऑल लॉज. राजाला समजलं पाहिजे मी पण त्या राज्याचाच एक अंग आहे. आता शासन काय असं टॅक्स घेतात, कर लावतात ना सगळ्यांना, तर सगळ्यांना कर भरावा लागतो. गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये राहतो. बघा राजाचं कर्तव्य का सगळं कर घ्यायचा आणि स्वतः सुखभोग करायचा म्हणजे नाही. जसं तोंडामध्ये सगळं जरी जात असलं, सगळ्या इंद्रियांनी सेवा केली जरी, ते सगळं अन्न जे आहे ते संपूर्ण शरीरासाठी आहे. त्याचप्रमाणे राजकोशामध्ये पण जो पैसा येतो तो संपूर्ण राज्यासाठी आहे, सगळ्या राज्याच्या विकासासाठी आहे. सगळ्यांची त्यामुळे उन्नती झाली पाहिजे. एक समजून कोणी आणखी सांगितलं त्यामध्ये का की तोंडात दात असतात. कधी कधी काय करतात ते खात असताना ते सगळं अडकून घेतात, आपल्याला जवळ ठेवतात ते, आणि ते जर अन्न कण आहे त्या दातांमध्ये राहू दिले तर ते दाताला तर नष्ट करतीलच, पण त्या शरीराला सुद्धा मध्ये विकार उत्पन्न करतील. त्याचप्रमाणे या गव्हर्नमेंटमध्ये काही काही ऑफिसर असतात, ती सगळीकडे पोहोचू देतच नाही, आपल्याचकडे ठेवून घेतात. त्या भ्रष्ट अधिकारी वगैरे पण म्हणतात. हा मग ते असे असतात किंवा सायक्लोन असो की भूकंप असो, तिथे लोकांनी किती पण मदत दिली असेल तरी तिथे सुद्धा त्या अगदी समदृष्टी असतात, तिथे पण घेऊन घेतात आपल्याकडे काय काय दिसतं. आणि मग असं जर दात असेल तर मग त्या दाताला पण उखून काढावून फेकावं लागतं, किंवा ते आपल्या दातामध्ये कण अडकले ना तर ते आपल्याला आवडत नाही, ते कसं करून जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत काही चैन नाही पडत. त्याचप्रमाणे कोणी असं ते असं म्हणजे राज्याची संपत्ती वगैरे काही धरून ठेवली तर ती काढली पाहिजे त्यापासून, त्याला राहून नाही द्यायचं त्याकडे, ती सगळ्यांच्या उन्नतीसाठी. म्हणा की पालई पोषई सकल अंग तुलसी सहित विवेक. एवढंच एक सूत्र तू राजधर्मामध्ये लक्षात ठेव. आणि ज्याला त्याला आपल्या मनातले सगळे संकल्प सांगितले नाही पाहिजे. राजाला कसं असलं पाहिजे की जे करायचं आपल्या मनात ठेवलं पाहिजे. सगळ्यांचं पहिले ऐकायचं आणि मग विचार करून सगळं करायचं असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणे की तू तर समजदार आहे, तुला काय जास्ती सांगू, हे तू फक्त लक्षात ठेव. आणि मग सगळ्याशी एकसारखं प्रेमाने राहायचं. पण त्यांनी एक त्याच्याकडनं वचन घेतलं बरं का भरताकडून की तू कैकेयीला कधी कधी सुद्धा कष्ट पीडा देणार नाही, तिला काही एक शब्द उच्च स्वरात बोलणार नाही, सर्वात जास्त लक्ष तिच्याचकडे ठेवशील, हे त्याच्याकडनं वचन घेतलं. आणि मग हे ऐकलं, पण त्यानंतर तरी पण त्यांचं पूर्ण समाधान अजूनही झालंच नव्हतं. तर मग काय राहिलं होतं ते पाहू आपण. राजधर्म सर्व सुयत नोई, जिमी मन माह मनोरथ गोई, बंधु प्रबोधुकीन बहुभाती,
बिनु आधार मन तो शून शांती भरतशील गुर सचिव समाजो सकुच स्नेह विवस रघुराजो प्रभु करी कृपा पावरी दीनी सादर भरत शीस धरी चरण पीठ करुणा निधान के जनु जुग जामिक प्रजा प्राण के संपुट भरत स्नेह रतन के आकर जुग जनु जीव जतन के कुल कपाट कर कुशल कर्म के विमल नयन सेवा सुधर्म के भरत मुदित लंबल हेते अस सुख जस सिय राम रहेते मागे उबिदा प्रणाम करे राम लिए उरलाई लोग उचाटे अमरपति कुटिल कुअवसर पाई सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतन की जय। बंधू प्रबोध कीन बहुभाती पुष्कळ प्रकारे प्रबोध केला पण अजून त्या मनात शांती होत नव्हती का बरं म्हणे की एक आधार पाहिजे हे जीवन जगण्यासाठी म्हणजे मग काय गुरु भगवान आपली चरण पादुका तुम्ही माना तशी तर भगवान पादत्राणाविना चालले होते पण लक्ष्मणाने आणली होती ना खळा वगैरे सगळं राज्य सगळी तयारी आणली होती याच्यावर तुम्ही एकदा घाला ते आणि मग आशीर्वाद रूप मला ते द्या पादुकांचं फार महत्व असतं गुरुपादुका पूजा नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम कारण गुरु तर स्थूल शरीराने रूपाने निघून जातात पण त्याच्या ज्या पादुका आहेत त्या इथे राहू शकतात त्या पादुकांचं फार महत्व असतं त्यामुळे तुम्ही मला ते एक आधार द्या म्हणजे मी त्याकडे पाहीन कारण ते सिंहासन सुद्धा असं शून्य शून्य नसलं पाहिजे ना आता रामचंद्रांना फार संकोच वाटत होता की इतके मोठे मोठे ऋषी मुनी गुरु सगळे आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही आपलं ते घालाचं याला द्यायचंच पण त्याला वाटलं का एवढं तर मला त्या भारतासाठी करावंच लागेल भगवानांनी ते चरण पादुका त्या भारताला गेल्या प्रभू करी कृपा पावरी दीनी सादर भरत शीस धरिली भरतांनी चरण पादुका आपल्या मस्तकावर ठेवली ती चरण पादुकाच नव्हत्या फक्त ते काय होते पहा तिचं वर्णन सुंदर केलं जनु जुग जामिक प्रजा प्राण के असं जणू काय हे दोन जे आहे ना पहारेकरी होते हे दोन खळाऊ कशा आहे ह्या प्रजाच्या संपूर्ण अयोध्येची जी प्रजा आहे त्यांचं प्राण रक्षण करण्यासाठी पहारेकरी होते म्हणजे यमराजाला येऊ देणार नव्हते तिथे बरं का म्हणजे काय यांच्या सगळ्या वियोगाने सगळं मरण व्हायला लागलं असतं पण ते सगळे लोक यायचे ना जेव्हा ते सिंहासनावर दोन पादुका पाहिल्या म्हणजे राम राज्य रामाचं राज्य आहे भगवान येणार आहे इथे तर मग त्यांचे जे प्राण जे आहेत तसे कैसे जातात परत प्राणांची रक्षा तिथे होईल त्या प्राणांची रक्षा करणारे हे दोन आहे गार्ड्स दे आर स्टँडिंग देअर संपुट भरत स्नेह रतन के तुमच्याकडे एखादं असे मूल्यवान एखादं रत्न असेल आपल्या अंगुठी काय म्हणतात त्याला अंगठी वगैरे सुद्धा असते किंवा एखादा हिरा वगैरे त्याला आपण एक छोटीशी अशी डप्पी असते बरं का आणि मखमल वेल्वेट वगैरे
मग त्याच्यामध्ये ती ठेवली असते, मग त्याला सुगंध करून असं डब्बीमध्ये वगैरे. त्या डबीचे दोन भाग असतात, एक खालचा भाग आणि वरचा भाग बंद. मग त्याचे ते रत्न ठेवलेलं असतं. तर म्हणे भरताच्या प्रेमरूपी रत्नास ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी ही जणू काही एक काय म्हणायचं संपुट म्हटलंय त्याला. कारण आपण म्हणायचं काय म्हणायचं, पेटी. पेटी आहे, डब्बी काय म्हणायचं, पेटी आहे, पेटी. आखर जुग जणू जीव जतन के, जीवाच्या प्रयत्नाला सफलता देण्यासाठी हे दोन, जसे काही राम नामचे अक्षर जे आहे ना, ते मनुष्याच्या प्रयत्नांना सफल करणारे असतात. कुल कपाट, या संपूर्ण रघुवंश रघुकुलाचं रक्षण करण्यासाठी हे जसे दोन दरवाजे आहे. आपल्या घराला आपण कसं दरवाजा बंद करतो की नाही आणि मग सुरक्षित झोपतो वगैरे, जसे हे दोन दरवाजे आहे. म्हणजे आता रघुवंश सुद्धा त्या सुरक्षित आहे. किंवा कर कुशल कर्म के, किंवा कर्म करण्यासाठी जसे दोन हात असतात त्याप्रमाणे पुण्यकर्म करण्यासाठी हे सारखे दोन हात, म्हणजे कर्म करण्याची प्रोत्साहन देणारे आहे. किंवा समजा सेवा सुधर्म समरण्यासाठी हे दोन विमल नेत्र आहे. अर्थ काय आहे की रामचरण पादुका पाहून पाहून सगळ्या लोकांना धर्माचं पण ज्ञान होईल, उत्साह होईल, त्यांच्या प्राणाची रक्षा पण होईल, ते सगळे पुण्य कर्म पण करत राहतील. एक आधार, सगळ्यांना आधार आहे तो आधार. माणसाला आधार लागतो बरं का. म्हणून पुष्कळ लोक जे आहे ना, नेहमी फक्त निर्गुण निराकार निर्विशेष वगैरे म्हणत असतात ना, मग हळूहळू ते सुद्धा आणायला लागतात बरं का. एक 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 म्हणाला तर सगळं ठीक आहे, आम्ही सगुणाला मानत नाही, तर निर्गुण 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 करतात. मग निर्गुणामध्ये मन काय, निर्गुण म्हणजे माहीतच नाही काय निर्गुण असतं काय. मग होतं काय माहिती, निर्गुणात मन लागत नाही, निर्गुण गेलं. सगुणाला मानत नाही, सगुण पण गेलं. मग सगुण गेलं, निर्गुण गेलं, दुर्गुण राहिलं फक्त. म्हणजे आपले दुर्गुण जसे तसे आपले काहीतरी आपला माणसाला आधार लागत असतो नेहमी. सगुण चरित्रे परमपवित्रे हरीची वर्णाली, सगुण रक्षून निर्गुण बोलितावे. काही कोणी कितीतरी म्हटलं तरी सगळ्यांना एक सगुणाचा आधार लागतच असतो. आणि भरताना काय वाटलं, भरतांसाठी हे पादुका म्हणजे काय होते माहिती, की भरत मुदित अवलंब येते असं सुख जस सिंह राम रहते. त्यांना तर वाटलं की एक राम आणि एक सीता आहे, हे पादुका नाहीये, राम आणि सीता आहे असं वाटलं. आपला मस्तकावर आता तिथून निघाला. कोणाची निघायची इच्छा तर होत नव्हती, पण निघाले. त्यावेळेस या देवतांनी एक काही विचित्र कैलीला केली, माया. त्याला उच्चाटन माया म्हणतात. या अयोध्या वासींवर या इंद्रानी अशी काही माया टाकली की यांचं मन आहे ना उचटलं, तिथं उच्चाटन झालं. त्यांना असं वाटायला लागलं आता घरी गेलं पाहिजे लवकर. पुष्कळ लोक जे साधना कॅम्पमध्ये त्यांना पण लागते मग हळूहळू ती माया. म्हणजे सिद्धवाडे वगैरे सुद्धा येतात, किती चांगलं येतं, इथेच राहायचं मन होतं बदलून. 4 दिवस झाले की उच्चाटन माया तिथे नाही. भगवान रामचंद्रांनी पाहिलं ते आणि म्हणाले की त्यांना ओळखलं त्यांनी. आता काय त्या लोकांना लाज पण वाटत होती बरं का आपल्या मनात. ते म्हणत की असं इथे रामासमोर असताना आपल्याला अयोध्येला जायची काय असं मनामध्ये विचारायला लागले, घराची काय आठवण्याला लागली आहे. नाही हे चांगलं नाही बरं का, इथेच राहायचं बरं का. पण ते पुन्हा आणि कोणी सांगत नव्हतं बरं का. काय प्रत्येक माणसाला वाटत की मग कसं सांगू त्या दुसऱ्या की आता आपण निघालं पाहिजे इथून, मला लाज वाट. आणि त्याच्या मनापुढे तोच विचार होता बरं का. अत्यंत जे सत्पुरुष झाले की वसिष्ठ ऋषी आहे किंवा रामचंद्र जी आहे किंवा त्यांना सोडून हे काय म्हणतात की भरत वगैरे आहे, यांना सोडून बाकी हे दुसऱ्यांना मनामध्ये आहे.
रामांना हसू आलं मला त्या मनामध्ये. म्हणे या इंद्राला काय भीती वाटतं, काय असं नाही, आता इथे राहतील काय होईल म्हणे. पण त्यावेळेस रामाना आवडलं की या इंद्राने अशी माया केली. कारण काय आहे की ती केली नसती तर यांना इथून निघणं कठीण झालं असतं, योग कठीण झाला असता. म्हणून ते घरचं पण थोडंसं जे आकर्षण वाटलं तर ते निघताना पण ते संपला कॅम्प बरं का. बरंच आहे, नाही तर ते आकर्षण नसेल तर मग त्या आश्रमवासींना आता 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 आश्रमातच राहणार का तुम्ही, असं पण वाटायला त्यांना भीती पण वाटेल. पण घरी निघालं. भरतांनी आपल्या मस्तकावर ते ठेवून अयोध्येत गेले आणि मग त्यांनी काय केलं, त्यांची स्थापना राजसिंहासनावर केली आणि म्हणाले की राम लक्ष्मण ते सगळे असे राहतात तपस्वीशात, तर मी पण तपस्वीशातच राहणार. ते वनात राहतात तर मी इथे महालात कसं राहू शकतो. तर अयोध्येजवळ एक नंदीग्राम आहे, तिथे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं माहिती का, म्हणे भगवान रामचंद्र पृथ्वीवर चालतात आहे तर माझं स्थान तर पृथ्वीच्या पण खाली असलं पाहिजे. म्हणून तिथे त्यांनी एक खड्डा खणला तिथे बरं, आणि त्याच्या आतमध्ये ते राहत होते. असं काही तप होतं. फक्त मग ते सकाळी येऊन मग ते महालात जायचे, प्रणाम करायचे त्या पादुकांना, त्याच्याकडनं आदेश घ्यायचा आणि सगळं मग राजकारभार सगळं पाहत होते. पण महालात राहत नव्हते, कोणताच भोग विलास काय नाही. त्याचं वर्णन इथे केलेलं आहे 324 दोह्यानंतर. आता शेवटचं अयोध्या कांडाचं कसं त्यांची स्थिती होती मनाची ते इथे सांगतात आहे पहा. देह दिनऊ दिन दुबरी होई, घटईते जुगल मुख छवि सोई, नित नवराम प्रेम पनुपीना, बढ़त धर्म दलु मनुन मलीना, जिमि जलु निघटत सरद प्रकाशे, बिलसत बेतस बनज विकासे, समदम संजम नियम उपासा, नखत भरत हिय विमल आकाशा, ध्रुव विश्वासु अवधिराकाशी, स्वामी सुरति सुरवीति विकासी, राम प्रेम विधु अचल अदोषा, सहित समाज सोहनित चोखा, भरत रहनी समझनी करतूती, भगति बिरति गुण विमल विभूति, बरनत सकल सुख विसकुचाही, शेष गणेश गिराग मुनाही, नित पूजक प्रभु पावरी, प्रीति हृदय समाति, मागी मागी आयसु करत, राजकाज बहु भारी. तप करतात आणि तप केले काय होतं माहिती का, देह दिनऊ दिन दुबरी होई. हा, शरीर कसं आहे बाह्यदृष्ट्या दुर्बल दुर्बल होत चाललं होतं, कारण उगी ती चरबी वरबी असते ना त्याने निघून राहिलं, एक्स्ट्रा वेट सगळं निघून शरीर तर दुर्बल झाले दिसाय. पण घटाई तेज बालुमुख छवि सोई, पण आध्यात्मिक तेज आणि दुसरं जे बल आहे शक्ती आहे ती वाढते आहे.
शरीर जरी दुर्बल दिसत असलं तरी पण शक्ती वाढते आहे. कारण काय आहे, रोज रोज रामचंद्रांचे नवीन नवीन प्रेम, त्या प्रेमाने त्याच्या शरीराचं पोषण होत होता, धर्म पडत होता, वाढत होता आणि मन कधीच मलिन झालं नाही. आपण आता उपवास वगैरे करतो, चंद्रदर्शन केल्याशिवाय मोडता येत नाही. तो वाट पाहतो तो चंद्र केव्हा दिसेल, तर तो मुख म्लान होतं, म्हणजे काही नाही, मुख मलिन नाही. आणि याच्या हृदयाकाशामध्ये कसं होतं माहिती का, की शम दम संयम नियम, भरताच्या निर्मल हृदय आकाशामध्ये हे सगळे जप तप वगैरे साधन जे आहे ते नक्षत्राप्रमाणे प्रकाशित होत होते. आणि ध्रुव तारा काय होता, म्हणे विश्वास. 14 वर्षाची अवधी तो एक विश्वास होता, रामचंद्र येणार आहे. ध्रुव ताऱ्याकडे पाहून जसं आपल्याला दिशा मिळत असते त्याप्रमाणे 14 वर्ष अवधी आहे. धीर धरी, धैर्य ठेवावं लागेल, पेशन्स पेशन्स पेशन्स. भारताचे भक्ती वैराग्य जप तप हे सगळं असं आहे की त्याचं पूर्णपणे एका प्रकारे कोणी पण वर्णन पण करू शकणार नाही. रोज भरत तिथे यायचे, पूजा करायचे आणि आदेश घेऊन सगळं काम करत होते. हे बा इथे असं सुद्धा सांगितलं आहे की ज्या ज्या वेळेस भरतांच्या मनामध्ये एखाद्या कर्तव्याविषयी कधी शंका येत होती की आता काय करायचं, त्या पादुकांसमोर जाऊन बसायचे आणि त्या रामचंद्राच्या पादुका प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलायच्या. तुम्हाला इतकं ट्युनिंग होतं. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, आपण रोज जर साधना केली ना, रोज देवासमोर बसून पूजा केली, जप केलं, थोडंसं ध्यान केलं, मग आपल्या मनामध्ये कधी कधी शंका असेल, प्रश्न आहे, कर्तव्य काय समजत नसेल, तर सगळ्यात चांगलं काय करायचं, तिथे जाऊन चुपचाप बसावं. देवासमोर जाऊन बसायचं, काही बोलायची जरूर नाही, मौन राहा. बुद्धीत प्रकाश पडेल, तुमच्या मनामध्ये निर्णय येईल. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे, करून पाहायला पाहिजे, असं शक्य आहे. जसं आपण आपल्या बँकेमध्ये अकाउंट उघडून ठेवतो आहे ना, आणि मग ते पैसे जमा करत असतो. मग जेव्हा आवश्यकता पडते, गरज पडते, तेव्हा काय करतो, बँकेत जातो, तिथून घेऊन येतो की. तर इथेच प्रकारे अशी बँक ऑफ गॉड, देवाची ही बँक आहे. आणि मग तिथे नाम नाम राम नाम, नाम धन का खजाना बढ़ाते चलो, खजाना बढ़ाते चलो, बढ़ाते चलो, बढ़ाते चलो. आणि मग जेव्हा पण तुम्हाला आवश्यकता पडेल तिथे जाऊन बसा, मिळेल. असे भारताच्याच वेळेस होत होतं असं पण नाही. तितकं प्रेम आपल्या मनात आणलं आपल्या पण शक्य आहेत. आणि आता मग शेवटी काय सांगतात, फार सुंदर याच्या चौपाई वगैरे आहे. या शेवटचा प्रश्न आहे, पुलक गात ही असिय रघुवीरु, जीह नाम जप लोचन नीरु, लखन राम सिय कानन बसहि, भरतु भवन बसि तप तनु कसहि, दो दिसि समुझि कहत सब लोगु, सब विधि भरत सराहन जोगु, सुनि व्रत नेम साधु सकुचाहि, देखि दशा मुनि राज न जाहि, परम पुनीत भरत आचरनु, मधुर मंजु मुद मंगल करनु, हरन कठिन कली कलुष कलेसु, महामोह निशिदल नदिनेसु, पाप पुंज कुंजर मृगराजु,
समन सकल संताप समाजू जनरंजन भंजन भवभारु राम स्नेह सुधाकर सारू सिय राम प्रेम पीयूष पूरन होत जन मुन भरत को मुनि मन अगम जम नियम समदम विषम व्रत आचरत को दुखदाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत को कलिकाल तुलसी से सठनी हटे राम सन्मुख करत को। पुलक गात हिय सिय रघुवीरू जीह नाम जप लोचन नीरू. हृदयामध्ये भगवान श्रीराम आणि सीता यांचा निवास आहे. जिभेवर भगवंताचं नाम आहे आणि डोळ्यात प्रेमाश्रू. तिकडे वनामध्ये राहून राम लक्ष्मण सीता तप करतात आहे. इथे अयोध्या नगरीत भवनामध्ये राहून आणि नंदीग्राममध्ये राहून भरत तप करतात आहे. सगळेजण म्हणतात की दोघांची तुलना करत कोणाचं तप मोठं आहे. कोणाला वाटतं कधी राम करतात तप मोठं आहे, कोणाला वाटतं की भरत करतात ते मोठं आहे. म्हणाले की नाही, भरतातच तप मोठं आहे. सब विधी भरत सराहन जो. भरताचे जे नियम व्रत वगैरे जे आहे ते पाहून मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना सुद्धा लाज वाटू लागली. सगळ्या देवतांना पण लाज वाटू लागली. त्यांचं केवढं मोठं तप आहे. ह्याचं तप असं आहे की आम्ही मनाने सुद्धा त्याची कल्पना पण करू शकत नाही. या छंदामध्ये फार सुंदर गोष्ट लिहिली त्यांनी की सिय राम प्रेम पीयूष पूर्ण होत जनमुन भरत को. राम प्रेमाने परिपूर्ण असे भरत यांचा जर जन्म जर जगात झाला नसता तर असे हे जे इतके कठीण कठीण तप व्रत वगैरे आचरण करू शकतो हे पण लोकांना समजलं नसतं. कारण एवढं मोठं तप करायचं असेल तर खूप प्रेम लागतं बरं का. प्रेमाशिवाय नाही होत. आणि ज्याच्या मनामध्ये प्रेम असलं त्याला असं वाटत नाही की मी फार कठीण तप करतोय. ज्याच्या मनात प्रेम नसलं त्याला वाटतं काय. पण जो करणार आहे त्याला तर फक्त प्रेम दिसत असतं आणि त्या प्रेमामुळे सगळं काही होतं. आणि या भरतांच्या यश रूपाने आणि यशगान रूपाने हे कलिकालातले दोष आहेत ते कोणी दूर केले असते. आणि तुलसीदासजी तर म्हणतात की कलिकाल तुलसी से सठनी हटे राम सन्मुख करत को. या कलियुगात म्हणे तुलसीदासांसारख्या शठाला सुद्धा अशा रामचंद्राजवळ कोणी नेलं असतं. तुलसीदासजी पण आपले सगळं श्रेय भरतांना देतात की ह्यांनी मला रामाजवळ नेलं. भरत चरित करिने मू तुलसी जो सादर सुनही सिय राम पद पेमू अवसी होई भवरस बिरती. तुलसीदासजी म्हणतात हे भरताचं जे चरित्र आहे, जे लोक अत्यंत आदरपूर्वक याचं श्रवण करतात, गान करतात, त्यांना फळ काय मिळेल. राम सिय राम पद प्रेम अवसी होई. सीताराम चरणांचं प्रेम आणि भवरस विरती संसारापासून वैराग्य आणि ईश्वर प्रेम हे दोन गोष्टी त्यांना प्राप्त होतील. म्हणून भरत चरित्र नेहमी नेहमी वाचलं पाहिजे. आणि या प्रकारे इति श्रीमद रामचरित मानसे सकल कली कलुष विध्वंसने द्वितीय सोपान समाप्त. दुसरं सोपान इथे आता संपलं. अयोध्याकांड आपण अयोध्या नगरी पाहिली, मथुरा पण पाहिली. त्या कृष्ण अवतारामध्ये सुद्धा गोकुळ सोडून भगवान मथुरेत गेले. त्यावेळेस गोकुळवासींना भगवंताच्या वियोगाचं दुःख सहन करावं लागलं.
इथे आपण काय पाहतो, रामचंद्र अयोध्या सोडून आणि वनात गेले. त्या अयोध्यावासींना सुद्धा त्यांचं वियोगाचं दुःख इथे भोगावं लागलं. पण असं आहे की वियोगामध्ये संयोग पण असतो. वियोगामुळे निरंतर स्मरण भगवंताचं केल्यामुळे त्यांच्याशी संयोगच असतो. म्हणून प्रेमाच्या पुष्टीसाठी संयोग पण पाहिजे आणि वियोग पण पाहिजे, दोन्ही पाहिजे. नाहीतर नाही होत, पुष्ट नाही होत त्याच्याशिवाय. कोणतंच काम कुठे पण पहा, उष्णता पण लागते आणि पाणी पण लागतं, है ना. जितके फळ आहे, अन्नधान्य वगैरे सुद्धा आहे, त्यांच्यासाठी दोघांची आवश्यकता असते की नाही. आणि तुम्ही पोळी पण करतात तर पाणी पण टाकतात पहिले त्याच्यामध्ये, आणि मग लाटून मग तव्यावर सुद्धा टाकतात. म्हणजे तो दोघांची पाणी पण पाहिजे आणि उष्णता पण पाहिजे. मग ती पोळी किंवा भात किंवा सगळेच आहेत, त्याच्यात दोघांची आवश्यकता असते. म्हणून इथे सुद्धा काय प्रेम पुष्ट होतं, संयोग आणि वियोग दोन्ही पाहिजे. संयोग रूपी जल पण पाहिजे आणि वियोग रूपी थोडी उष्णता पण पाहिजे. नाही तर काही समजत नाही. आता वी टेक इट एव्हरीथिंग फॉर ग्रँटेड. नेहमी संयोग संयोग असला तरी पण समजत नाही, नुसता वियोग वियोग असला तर पण ते समजत नाही. मग आता तिसरं सोपान त्याच्यात प्रवेश करायचा आहे, पण त्यापूर्वी जर आपण देवाचं नाम स्मरण करू आणि मग प्रवेश करू. बघा, जय जय रामा जानकी रामा, रघुकुल भूषण राजा रामा, रघुकुल भूषण राजा रामा, जय जय रामा जानकी रामा, जानकी रामा, जानकी रामा. मूलं धर्मतरोर्विवेकजलधेः पूर्णेन्दुमानन्ददं वैराग्याम्बुजभास्करं ह्यगघनध्वान्तापहं तापहम् मोहाम्बोधरपूगपाटनविधौ स्वसम्भवं शङ्करं वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामभूपप्रियम् सान्द्रानन्दपयोदसौभगतनुं पीताम्बरं सुन्दरं पाणौ बाणशरासनं कटिलसत्तूणीरभारं वरं राजीवायतलोचनं धृतजटाजूटेन संशोभितं सीतालक्ष्मणसंयुतं पथिगतं रामाभिरामं भजे. इथे पहिले शंकर भगवानांना नमस्कार केला. वंदे ब्रह्मकुलम कलंकशमनम श्रीराम भूपप्रियम. श्रीरामचंद्रांना अतिशय प्रिय असलेले शंकर भगवान, आणि शंकर भगवानांना राम अतिशय प्रिय आहे. तर ज्यांना राम अतिशय प्रिय आहे ते असे शंकर भगवान या नमस्कार करतात. आणि शंकर भगवान कसे आहे, त्या मूलम धर्म तरोर धरोह, धर्मवृपी वृक्षाला जे मूल आहे ते भगवान आहे, शंकर आहे. म्हणजे शंकर भगवानांची उपासना पूजा केल्याने तुम्हाला धर्माचं तत्व समजेल. विवेक जलधेहे पूर्णेंदुलम आनंददम, आणि विवेकरूपी समुद्राला उद्वेलित उत्साहित करण्यासाठी चंद्रमासारखे आहे. म्हणजे शंकराची आराधना केल्याने तुम्हाला धर्मज्ञान आणि विवेक सुद्धा प्राप्त होईल. आणि वैराग्य रूपी कमलाला प्रफुल्लित करण्यासाठी शंकर भगवान सूर्यासारखे आहे. म्हणजे वैराग्य सुद्धा त्यांच्या आराधनेने मिळेल. अघघन ध्वांतापहम तापहम, आणि सूर्य आहे. आणि सूर्याप्रमाणे पापरूपी अंधकार
हे भगवान शिवजी कसे आहे, त्यांचं जरा ध्यान आराधना केली तर पापरूपी अंधकार दूर होईल. आणि चंद्रमा सारखे सुद्धा आहे, कारण कधी कधी काय सूर्य फार प्रखर असतो तर त्यांनी पण ताप होतो, पण चंद्रमा काय करतो, सगळ्या तापाचं निवारण करणार आहे. त्याप्रमाणे चंद्रमा सारखे पण आहे. आणि मोहरूपी जे ढग येत असतात, मेघ येत असतात ना आपल्या मनामध्ये, आपल्या अविवेक उत्पन्न करतात, त्यांना दूर करण्यासाठी हवेसारखे, वायूसारखे, पवनासारखे हे भगवान शिवजी आहेत. स्वसंभवम शंकरम, अशा शंकर भगवान नमस्कार करतात. आणि त्यानंतर रामम भजे पथिगतम, आणि रामचंद्रांना नमस्कार करतात. कोणते राम? पथिगतम, त्या मार्गावर विचरण करणारे. आता राजसिंहासनावर बसले नाहीये, सगळ्यांना दर्शन सुलभ करून दिलंय भगवंताने. हे वनवासाच्या प्रसंगामुळे कोणाकोणाला किती किती प्रकारचे लाभ झाले ते पहा तुम्ही. आता या सगळ्या लोकांना काय देवाचं दर्शन असं घडलं असतं का? पण सगळ्या दर्शन सुलभ त्यांनी केलं. कसे नीलवर्ण कांती, पितांबर धारण केलेले, हातात शरा बाण आणि शरा आहे, धनुष्यबाण धारण करणारे, आणि जटाजुटाचंच मुकुट आहे, असे रामचंद्र आणि लक्ष्मण सीता सहित ते आहे. त्यांना मी नमस्कार करतो. आता पहा, बालकांडामध्ये तर पहिले 7 श्लोक होते, तर संगीताचे पण 7 सूर आहे बरं का. आणि हे सगळं रामायण संगीतमय आहे असं भाव दर्शवला. त्यानंतर अयोध्याकांडामध्ये 3 संस्कृत श्लोक होते. अरण्यकांडामध्ये आता किती आहे? 2च आहे. मग तुम्ही पाहाल किष्किंधाकांडामध्ये पण 2च आहे. कारण काय झालं, अरण्यकांडामध्ये सीतेचं अपहरण झालं, राम लक्ष्मण सीताबाई 3 होते, 2च राहिले, 2च श्लोक होते. मग किष्किंधाकांडामध्ये पण 2च, कारण राम लक्ष्मणच आपले ते फिरत होते. मग सुंदरकांडावर 3 आले पुन्हा, कारण सीतेचा शोध लागला तो पुन्हा 3 आले. असे तुलसीदासांनी पण कमालच आहे. उमा राम गुण गूढ, शंकर भगवान कैलास पर्वतावर ज्ञान घाटावर काय सांगतात ते, उमाजी रामचंद्रांचे गुण कसे आहे, अत्यंत गूढ आहे. पंडित मुनी पावही बिरती, जे पंडित लोक आहे, समजदार लोक आहे, ते भगवंताचे गुण लीला वगैरे पाहून त्यांच्या मनामध्ये तो वैराग्य ज्ञान वगैरे उत्पन्न होतं. आणि पावही मोह विमूढ जे हरी विमुख न धर्मरती, परंतु ज्यांच्या मनामध्ये काही धर्मरती नाही आहे आणि हरी विमुख आहे, त्या अशा लोकांना तो मोहच व्हायला लागतो. ते मोहित होतात, मूळ होतात. रामलीला रामगुण ऐकून पाहून जे पंडित आहेत त्यांच्या मनामध्ये तो ज्ञान भक्ती वैराग्य उत्पन्न होतं आणि दुसऱ्यांना मोहच उत्पन्न होत असतो. म्हणून नेहमी भगवान विमुख नाही राहायला पाहिजे बरं का, भगवंताकडेच राहायला पाहिजे, तोंड करून पाहत राहायला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की मंदिरा वगैरे पण आपण जेव्हा जातो, आपण सगळे नियम पालन करत नाही, पण असं देवाकडे तोंड करतो आणि निघताना सुद्धा असं असं मागे गेलं पाहिजे, असा नियम आहे. आपण काय करतो, पाठ करतो आणि मग प्रॅक्टिकल असतो आपण, कारण आपल्या भीती असते की कुठे काय मागे कडे पडू काय सगळे, पण असं म्हणतात की असं मागे असं गेलं पाहिजे, असं गेलं पाहिजे. कारण देवाकडे लक्ष राहिलं पाहिजे. आणि मंदिरामध्ये गेले की असं म्हणतात की दुसऱ्याकडे पाहायचंच नाही. तुमच्या ओळखीचे तिथे कोणी सुद्धा आले तरी तेव्हा राहणार आहे का इथे काही दिवस, असं कोणाशी बोलायचं नसतं इथे. फक्त सांगितलं आपले गुरु जर तिथे आले तर त्या गुरूंना फक्त नमस्कार करायचा, बाकी कोणाला नमस्कार करायचा नाही. तिथे कोणाची ओळख दाखवायची नाही, काही नाही. मंदिरात जाण्याचे पण पुष्कळच नियम आहे, ते ऐकले सुद्धा भीती वाटायला लागेल आपल्याला. आय थिंक मी तर आता मंदिरात जाणारच नाही. आपण असे लोक आहे, पुष्कळच नियम आहे. अर्थ काय आहे की देव नेहमी सम्मुख असला पाहिजे, कारण विमुख झालं तर मग सगळे गडबड. आता तुलसीदासी म्हणतात, आतापर्यंत मी अयोध्याच्या नगरवासी आणि भरत यांची प्रीतीचं वर्णन केलं, जितकी बुद्धी होती त्याप्रमाणे मती अनुरूप. तर तुलसीदास सारख्या मती अनुरूप, तर आमच्यासारख्याने काय म्हणावं काय माहिती. जितकी बुद्धी जशी यथामती यथाशक्ती त्याचं थोडं वर्णन केलं. आता पुन्हा पण चित्रकूटावर जाऊ. चित्रकूटावर आमचं
काय करत होते? रामचंद्रांना वाटलं की माझी प्रिय पत्नी सीता सगळं सुख वैभव सोडून माझ्याबरोबर आली, तर तिला कसं प्रसन्न ठेवलं पाहिजे. तर राम स्वतः आपल्या हाताने फुलं वगैरे आणायचे, त्याचे आभूषण करायचे आणि स्वतः तिचा शृंगार करायचे बरं का. ते सीतेचं किती किती गोड असेल ना ते. एक बार चुनी कुसुम सुहाय, निज कर भूषण राम बनाए, सीत ही पहिराए प्रभु सादर, आणि बैठे फटिक शिला पर सुंदर. फटिक शिलेवर बसून आणि तिचं अलंकार आभूषण शृंगार करतो. असे दिवस चालले होते. तर एकदा सूरपती इंद्र जे आहे, इंद्राचा एक मुलगा आहे जयंत, त्याचं नाव. जयंतनी पाहिलं आणि सगळे म्हणतात हे राम जे आहे ते ईश्वर आहे, अवतार घेऊन आले आहे, आणि रावणाचा वध वगैरे करायचा आहे. काय वध काय करणार, हे ते एका कामी पुरुषासारखे आपल्या पत्नीचा शृंगार करतात आणि सोबत व्यवस्थित प्रेम चालला. तर काय अशा माणसामध्ये ताकद काय असेल. मला वाटतं हे तो विसरूनपणे गेलाय सगळं. आता यांना इथेच आवडायला लागलाय. अरे काय रावणाचं विनाशाचं काम करणार, आता यांच्यामध्ये शक्ती काय असेल. तो शक्तीची परीक्षा केली पाहिजे असे मूर्ख त्या जयंताच्या मनामध्ये आला. आता काय सांगितलं, मूढ लोकांना समजलं नाही. खरं म्हणजे त्याला समजायचं आलं होतं की पहा, सीता इतकं सगळं त्याग करून नाही होतं, त्या भगवान त्याला इतकं प्रेम आठवतं की माझ्यासाठी सगळं सोडून नाही, तर हिला कसं सुखी ठेवलं पाहिजे, कसं आनंदित केलं पाहिजे म्हणून ते करत होते. तर ते सीता प्रेम तर समजलंच नाही. त्यांना कामीपणा दिसला बरं का, शृंगारच दिसला. एकदा काय झालं होतं, रामचंद्र थकले होते आणि सीतेच्या मांडीवर त्यांनी आपलं डोकं ठेवून असे झोप. त्यावेळेस हा जो जयंत आहे कावळ्याचं रूप घेऊन आला आणि कावळ्याचं रूप घेऊन आला आणि ते रामाच्या शक्तीवर जे परीक्षा काढली होती त्या सीतेच्या अंगावर, ते कोमल अंगावर तिथे चोच मारायला सुरुवात केली. पण ती हल्ली नाही आपली जागची. राम हा विश्राम करतात येत, पण ते काय त्याच्यातनं रक्त निघालं शरीरात, तर ते रक्ताची धार थोडी आली आणि रामचंद्राला त्याचा स्पर्श झाला, तर एकदम काहीतरी ओलं लागलं, एकदम जाग झाले. पाहिलं तो लगेच हा दूर उडताना दिसला. रामांनी ओळखलं कोणी काम केलं हे सगळं. सीतेचा असा अपमान, आणि याला काय वाटतं काय, एक गवताचीच काडी उचलली बरं का, आणि त्याच्यावर ब्रह्मास्त्राचं प्रक्षेपण केलं आणि सोडलं त्या कावळ्याच्या मागे. सुटला, उडत सुटला तो. का ते अस्त्र, ते ब्रह्मास्त्र झालेलं बरं का. शक्ती पाहिजे तुला, पाहिजे शक्ती पाहिजे पा. आता ते ब्रह्मास्त्र जाळत पण नव्हतं का, नुसतं मागे 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 आलो, चाललाय तो, उडतो उडतो, इकडे जातो तिकडे जातो. मागे बाजू ते आपलं आहे. असा घाबरा घोबरा झाला तो, भयभीत झाला. आपल्या वडिलांकडे गेला, रक्षा करा, तो पाळीतून गेट आउट. रामचंद्रांचा त्यांचा अपमान करून, आणि तू माझ्या शरण, मी काही करू शकत नाही. पाठवलं त्याला ब्रह्मदेवाकडे, पाठवलं तिकडे तिकडे सगळीकडे जात होता, कोणी सुद्धा त्याला आश्रय दिला नाही. भगवंताचा अपमान करून आता माझ्याकडे शरण, त्याला बिचारा समजत नव्हता तर मी करू काय. संत हृदय नवनीत समाज. संतांचं हृदय कसं असतं, मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास. संतांचं हृदय, नारद मुनींनी पाहिलं त्याला आणि त्यांना दया आली आणि म्हणे, अरे मूर्खा, अपमान तू त्यांचा केला आणि शरण दुसरीकडे जातो, हे हा कुठला न्याय आहे. अरे ज्यांचा अपराध केला त्यांच्याचकडे तू जा आणि त्यांच्याचकडे क्षमा माफी माग, जा तिथे. तो आला वायस, पडला तिथे भगवंताच्या चरणी. त्राहिमाम अहिमाम क्षमस्व क्षमस्व क्षंतव्यो मे अपराधा.
आणि अपराधाला क्षमा करा. भगवान म्हणे चला ठीक आहे. सुनी कृपाला ती आर्तबानी म्हणायचं चला चला तुला माफ केलं, तुला समजलं तुला. पण आता असं आहे की मी हे अस्त्र सोडलंय. ते अस्त्र सोडलं जे आहे ते निष्फळ जाणार नाही, कारण रामबाण अमोघ असतो बरं का. आता याचं करायचं काय. तर मग त्यांनी काय केलं, एक नयन करीत तजा भवानी. त्याचे 2 डोळे त्याला एक डोळ्यामध्ये त्याचा नष्ट केला, फक्त ते एक डोळा राहिला त्याचा. आता तर काक जो आहे तो त्याचे 2 हे तरी असे तर एकच डोळा असतो. मला वाटतं असं असा तो फिरत असतो. तर आय डोंट नो कसं. एक नयन करीत तजा भवानी, एक डोळ्याचा केला. त्याचा आध्यात्मिक अर्थ काय माहिती का, त्याला एक दृष्टीचा केला त्यांनी. पहिले द्वैत दृष्टी होती त्याची, भेद दृष्टी होती, तर त्याला एक दृष्टी केली, अद्वैत दृष्टी केली. असा आध्यात्मिक अर्थ झाला. चक्षु उन्मिलितम, एका दृष्टी म्हणा की एक डोळा गेला तर दुसरी दृष्टी आली त्याला, असं म्हणाला. आणि असं वाटतं त्या कावळ्यामध्ये काही एका डोळ्याची दृष्टी आहे म्हणून तर आपलं पिंडदान वगैरे पण करतात. तो कावळा येऊन शिव जातो, त्याला एक नवीन शक्ती पण दिली बरं का देवानी. मग भगवान तर अनुग्रह पण करतात म्हणून ते सगळं की पिंडदान कावळा शिवला नाही. कावळा शिवला बरं का. म्हणजे एक डोळ्याचा असून त्याला पण सांगितले कर्म दिसतात असं वाटत असेल. आता ते रहस्य मला माहित नाही बरं का. आता पुष्कळ लोकांना ते श्रद्धा आहे नाही तो विषय निराळा आहे. तुलसीदासजी काय म्हणतात की कीन मोह बस द्रोह यद्यपि तेही कर वध उचित. इतका मोठा अपराध त्यांनी केला होता खरं पाहता की त्याचा वधच करायला पाहिजे होता, पण प्रभू रामचंद्र त्याला सोडून दिलं. को कृपाल रघुवीर सम. रामचंद्रासारखं दयाळू आणखीन कोण असेल. आता चित्रकूटावर काही वर्ष तिथे भगवान राहिले. त्या चित्रकूटावर राहिल्यामुळे काय झालं, पुष्कळ लोकांचं येणं जाणं पण खूप वाढू लागलं. आता तसे अयोध्यावासी तर गेले होते, पण त्यांना आता माहित होतं ना की भगवान कुठे आहे. तर अजून कोणी एक ग्रुप घेऊन यायचा, मग ते आपले एक बॅच, मग दुसरी बॅच, मग आमची विद्यार्थ्यांची सहल काढली आहे. तर ते विद्यार्थी लोक तिथे येतात आहे दोघं. मग कुठे रोटरी क्लब, लायन्स क्लब, सगळे क्लब वाजायला ते यायला लागले तिथे. मग एक 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 मग त्यांच्या मग काय ना पण त्रास व्हायला लागला आणखी. काय सगळे ते ऋषी मुनी सगळ्यांना काय नेहमी हे अयोध्या काय येतात ते आपलं गर्दी करतात. मग देवाला वाटलं आता इथलं काम आपलं समजा पुढे निघालं पाहिजे. हा आता निघायचं आहे तर मग पहिले आपण इथले जे मोठे ऋषी आहेत त्यांच्याकडे जाऊ, त्यांना नमस्कार करू, आशीर्वाद घेऊन आणि मग पुढे जाऊ. म्हणून मग ते अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. आणि आश्रमात तर अत्री ऋषी तर फार वृद्ध आहे आणि त्यांची पत्नी अनसूया. त्या दोघांचं काय वर्णन तुम्हाला सांगायचं तर महाराष्ट्रातले लोक तुम्ही सगळं माहिती आहे. हां त्यांचे पुत्र कोण, दत्तात्रय भगवान. त्यांनी आपल्या पतीसाठी अनसूयाने आपल्या तपबलाने गंगेची धार तिथे आणली, त्यालाच म्हणतात मंदाकिनी. एवढं तिची शक्ती सामर्थ्य सगळं होतं. पतिव्रता अनसूया आणि दोघं होते. मग हे राम लक्ष्मण सीता तिथे गेले आणि अत्री ऋषींना खूप खूप आनंद झाला. त्यांना तिथे आसनावर बसवलं आणि मग त्यांची पूजा पण केली आणि मग स्तुती केली. फार सुंदर स्तुती जी आहे ती येथे त्यांनी केली आहे. ती आता पाहू आपण बरं का. तिसऱ्या दोहानंतरचे आहे. नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वधामदम् निकामश्यामसुन्दरं भवाम्बुनाथ मन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविक्रमं प्रभो प्रमेयवैभवं निषङ्गचापसायकं धरं त्रिलोकनायकं दिनेशवंशमण्डनं महेशचापखण्डनं मुनीन्द्रसन्तरञ्जनं सुरारिवृन्दभञ्जनं मनोजवैरिवन्दितम् अजादिदेवसेवितं विशुद्धबोधविग्रहं समस्तदूषणापहं
नमामीन्दिरापतिं सुखाकरं सतां गतिं भजे सशक्तिसानुजं शचीपतिप्रियानुजं त्वदङ्घ्रिमूलये नरा भजन्ति हीनमत्सरा पतन्ति नो भवार्णवे वितर्कयन्ति विविक्तवासिनः सदा भजन्ति मुक्तये मुदा निरस्य इन्द्रियादिकं प्रयान्ति ते गतिं स्वकं तमेकमद्भुतं प्रभुं निरीहमीश्वरं विभुं जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलं भजामि भाववल्लभं कुयोगिनां सुदुर्लभं स्वभक्तकल्पपादपं समं सुसेव्यमन्वहम् अनूपरूपभूपतिं नतोऽहमुर्विजापतिं प्रसीद मे नमामि ते पदाब्जभक्तिदेहि मे पठन्ति ये स्तवम् इदं नरादरेण ते पदं व्रजन्ति नात्र संशयं त्वदीयभक्तिसंयुता व्रजन्ति नात्र संशयं त्वदीयभक्तिसंयुता विनति करी मुनि नाहि सिरु कह कर जोरी बहोरी चरण सरोरुहनाथ जनी कबहु तजय मति सुंदर नमस्कार करून त्यांच्या निर्गुण सगुण दोन्ही स्वरूपांचं वर्णन करून आणि शेवटी मागितलं काय फक्त एकच की प्रसीद मे नमामि ते पदाब्ज भक्तीं देहि मे आपल्या चरण कमलाची अनपायिनी अशी भक्ती फक्त तुम्ही मला द्या त्या भक्तीचं वरदान फक्त मला पाहिजे अशी विनंती केली रामचंद्र प्रत्यक्ष तथास्तु असं म्हणत नाही बरं का कारण मोठे ऋषी आहे मनातल्या मनात त्यांना आशीर्वाद दिला आणि मग आता राम लक्ष्मण तर बाहेर अत्रि ऋषींबरोबर बसले होते मग सीताजींना ती अनसूया आतमध्ये गेली कारण स्त्रिया आतमध्ये जातात आतमध्ये आणि अनसूया के पदगही सीता मिली बहोरी सुशील विनीता आता दोघी पतिव्रता दोघी अत्यंत सुशील सीताजींनी पण अनसूयाला नमस्कार केला आणि ऋषी पत्नीला खूप सुख वाटलं आणि त्यांनी असे अलंकार आभूषणी वस्त्र दिले की सीताजींना की ज्या वस्त्रांना कधी धुवायची आवश्यकताच नाही पडायची ते नेहमीच नसतात शुद्ध आहे आभूषण सगळे प्रकाशमान असे सगळे असायचे आणि त्यावेळेस त्यांनी एक उपदेश सुद्धा सीताजींना दिला बरं का उपदेश कशाचा पातिव्रत्य उपदेश केला तिथे उपदेशाचा सार काय आहे पतिव्रताचा धर्म पालन करण्याचा सार काय आहे की पत्नीसाठी फक्त एकच आहे परमेश्वर आणि तो म्हणजे पती बस पती सेवा केली म्हणजे तिला सगळं काय मिळतं तिला आणखी दुसरं काही करायची आवश्यकता नाही कोणते यज्ञ याग जप तप तीर्थ काही करायची जरूर नाही अमित दानी भरता बाई देही अधम सो नारी जो सेवरते ती नारी अधम आहे जी आपल्या नवऱ्याची सेवा करत नाही आता सगळं काय 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 आहे काय फक्त आम्हीच फक्त नवऱ्याची सेवा करणं नवऱ्याने काय करायचं आता एक तुम्हाला पहा सांगून ठेवतो पहा भगवान रामचंद्रजी नर रूपात आले बरं का मनुष्य रूपात आणि मनुष्य धर्म इथे शिकवतात त्या सगळ्यांना तर आपण बालकांडामध्ये काय पाहिलं की एक बालक पुत्र जो आहे त्याचा धर्म काय आहे आणि शिष्य धर्म काय आहे तो पुत्र आणि शिष्य धर्म पाहिला बालक मग अयोध्या कांडामध्ये काय आपण पाहतो की जो शिक्षित युवक आहे पहिले बालक होता आता युवक झाला अशा युवा पुत्राचा धर्म काय आहे
तो आपण पाहिला. रामांनी पण भरतानी त्यांनी पण सगळं धर्म पालन करून दाखवलं. तिथे पण पाहिलं की सीता आहे ती रामचंद्रांबरोबर आली. पतिसेवा फक्त सर्वात मोठा. आता कोणी विचारतात पण लक्ष्मण घेतो उर्मिला का नाही आली? मग उर्मिला काय त्याच्याबरोबर? उर्मिलाला पण जायचं होतं की नाही? तुम्हाला अर्थ समजला नाही. हे बा, पत्नीला काय म्हणतात? सहधर्मचारिणी. जो पती जो धर्म आहे त्यांनी केलेला हातात घेतलेला आहे त्याच्यामध्ये सहाय्यभूत झालं पाहिजे. आता लक्ष्मणाने काय धर्म स्वीकार केला होता? रामचंद्रांची सेवा. आता जर रामचंद्रांची सेवा करत सेवक बनून चालले आहे तर मग ते दुसऱ्याकडून सेवा घेऊ शकतील का? दुसऱ्याकडून सेवा नाही घेऊ शकणार. अच्छा, आता जर उर्मिला त्यांच्याबरोबर आली असती तर मग त्यांना त्यांची पण सेवा, आणि मग लक्ष्मणाचं लक्ष तिच्याकडे पण गेलं असतं की नाही? हे बा, पतीबरोबर नेहमी राहायचं याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऑफिसमध्ये जाता तिथे पत्नीला घेऊन जा, असं होईल का? ऑफिसमध्ये जाल तर तुम्ही तुमचं ऑफिसचं काम करायसाठी ना, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऑफिशियल ड्युटीवर तिथेच लक्ष्मणजी वाला ऑफिशियल ड्युटी, तर उर्मिला कशी काय बरोबर नाही? तर लोकांना ओगी तिच्याविषयी असं दया दाखवता. अरे उर्मिलेचं चरित्र फार मोठं आहे बरं का, दया दाखवण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही दया नका दाखवू, त्यांच्यापासून प्रेरणा प्राप्त करा. प्रेरणा. अच्छा, पण तिथे शिक्षित युवक मोठा त्याचं त्या पुत्राचं धर्म काय ते दाखवलं. मग आता अरण्यकांडात आलंय. आता स्त्रीचा धर्म पण तर माहीत सांगितला पाहिजे की नाही कुठे? आता पुत्र आहे तो मनुष्य पुरुष आहे, शिष्य आहे ते पुरुष आहे, त्याचा धर्म सांगितलं, युवकाचा धर्म सांगितलं, पुढे तर राजधर्म पण संक्षिप्त इथे सांगितला आहे. मग पुढे राम राज्याभिषेक तेव्हा राजाचा धर्म काय ते सांगितला, तर राजाचा धर्म सुद्धा सांगितला, तर तो भरताला सांगितला ना. मग पुढे रामायणामध्ये जर धर्मग्रंथ आहे तर स्त्री धर्म पण तर कुठे सांगितला पाहिजे की नाही? का सगळ्या पुरुषांचा धर्म आहे का? पुरुषाचा धर्म सांगितला, मग तो स्त्रीचा धर्म काय आहे तो पण सांगितला. आणि पतीनी पत्नीची कशी सेवा केली पाहिजे, तिला आनंदित केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, ते आता सुद्धा दाखवलं की नाही? पुढे आणखीनही पाहू आपण. पण एकदा नारी धर्म आल्यावर लगेच सगळ्यांना वाटलं काय 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 पत्नीचा धर्म सांगितला की पतीच तुमच्यासाठी परमेश्वर आहे, त्याची सेवा करायची, त्याची सेवा करायची. याचं एक रहस्य फक्त संक्षिप्त असं आहे की पहा, आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे? परमात्मा प्राप्ती. जर परमात्मा प्राप्ती हे जर ध्येय असेल तर आपलं संपूर्ण जीवन आणि संपूर्ण साधना सुद्धा ती अशीच असली पाहिजे की ती परमात्म्याची प्राप्ती होईल. आणि त्याच्यासाठी काय लागतं माहिती काय? एक तर मनाची शुद्धी, मनाची एकाग्रता, प्रेम, ज्ञान, वैराग्य, याच्याशिवाय याची भगवंताची प्राप्ती होत नाही. आता ज्या लोकांना असं वाटत असेल की आपल्या जीवनाचं ध्येय फक्त भोग करणं आहे, मग तो पुरुष असो की स्त्री असो, फक्त भोग जीवनाचं जर लक्ष असेल, ध्येय असेल, मग तुम्हाला जे वाटेल ते करा, ते करतातच आहे म्हणा. एक लग्न, दोन लग्न, तीन लग्न चालूच आहे आपलं आपलं, याला सोडलं त्याला सोडलं, चाललंच आहे. मग त्याला कोण थांबवणार? पण अशा लोकांना कोणतं उच्च काही ध्येय मिळतं का कधी? सामान्य जीवनातलं उच्च ध्येय मिळत नाही, तर परमात्मा प्राप्तीचं काय? इथे जेव्हा सांगितलं की तुम्हाला पतीच परमेश्वर आहे, कारण काय आहे की तुमचं जीवनाचं ध्येय परमेश्वर प्राप्ती आहे, तर तुम्ही सुरुवात इथून करा. म्हणून मुलाला काय सांगितलं? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, की तुझ्यासाठी माता पिता गुरु तेच देव आहे. असं मनामध्ये जेव्हा ती भावना येईल तेव्हा मग त्याला सर्वत्र भगवंताचं पण दर्शन होईल आणि त्याला देवाची प्राप्ती होईल. आणि एकदा आपण आराधना करायला सुरुवात केली, आपण दगडाची मूर्ती करतो, लाकडाची मूर्ती करतो, पंचधातूची करतो,
मग एकदा मूर्ती आपण समोर केली, मंदिरात ठेवली की, आणि मध्ये म्हटलं की विठ्ठल रखुमाई आहे, राम सीता आहे, राधा कृष्ण आहे, मग त्याच्यानंतर आपण राधा कृष्णच पाहतो ना. दगडाची मूर्ती की लोखंडाची असं पाहतो का, ते निघालं. मग जर मूर्तीची उपासना करून सुद्धा जर आपल्याला देवाची प्राप्ती होत असेल तर माता पिता गुरु आणि पती यांची सेवा केलेली का नाही मिळणार. मग तो पती कधी चांगला पण असू शकतो, वाईट पण असू शकतो. तुमचं काय लक्ष असं पाहिजे, परमेश्वर, तुमचं लक्ष परमेश्वराकडे आहे ना. मग तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल. पण हे कशासाठी आहे, जर परमेश्वरच आपला जीवनाचं ध्येय असेल तर. नाही आम्हाला काही नाही, काहीतरी धर्म नका सांगू मला, आम्हाला जे वाटेल ते करा, मग करा, बट पे दी प्राइस. असं म्हणतात, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन दिस वर्ल्ड बट यू हॅव टू पे दी प्राइस. मूल्य चुकवावं लागतं, ते मूल्य ते द्यावंच लागतं. मग असं आपलं स्वच्छंद जीवन जगलं ना तर मग दुसऱ्या प्रकारचं मूल्य द्यावं, नेहमी दुःख कष्ट मोह. आणि ज्यांनी असं स्थिर दृष्टी केली त्यांना मग मोठं लक्ष प्राप्त होतं. म्हणून पतिव्रतेचा धर्म अनसूयाने सांगितला सीतेला, आणि म्हणाली सीता तुझ्यासाठी नाही सांगितलं बरं का, तुझ्या निमित्ताने दुसऱ्या स्त्रियांना सांगितलं, कारण तू तर साक्षात पातिव्रत्याची मूर्ती आहे. साक्षात सीतेला काय सांगायचं, शी वॉज प्युरिटी इटसेल्फ, चॅस्टिटी इटसेल्फ, लॉयल्टी इटसेल्फ. तिला तर धर्माचा उपदेश नाही आहे दुसऱ्यांसाठी, म्हणजे दुसऱ्या स्त्रियांसाठी. अनसूया स्वतः सुद्धा त्या धर्माचं पालन करणारी होती, आणि सीतादेवी पण. असं त्यांनी धर्म उपदेश केला. हे अरण्यकांड संपल्यावर मी तुम्हाला आणखी पुन्हा याचं रसग्रहण करून दाखवेन. मग आता तिथून प्रसन्न चित्तानी राम लक्ष्मण सीता ऋषी आणि ऋषी पत्नीचा आशीर्वाद घेऊन तिथून निघाले. आता पुढची त्यांची यात्रा आपण उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये पाहू. आता देवाचं नामस्मरण करू. आता काय करायचं, नामस्मरण पाहू, काहीतरी निराळं. जय श्री राम जय रघुराम. जोराने म्हणा, जय श्री राम जय रघुराम. जानकी जीवन सुंदर राम. जानकी जीवन सुंदर राम. देवगणार्चित राजा राम. देवगणार्चित राजा राम. मुनि मन ध्यावत आत्मा राम. मुनि मन ध्यावत आत्मा राम. जन मन रंजन पावन राम. जन मन रंजन जन मन रंजन पावन राम. भव भय भंजन सीताराम. भव भय भंजन सीता.
सीताराम। जय श्री राम जय रघुराम। जानकी जीवन सुंदर राम। जय श्री राम जय रघुराम। जानकी जीवन सुंदर राम। सुंदर राम सुंदर राम राम।